तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की त्या चैतन्याने साक्षीचा साखरपुडा असते तेव्हा आता चैतन्य आता असं मित्रांच्या घरी आलेला असतो आणि त्याने इन्व्हिटेशन दिलेले असते। आता इकडे आता सगळेजण आता सुभेदार फॅमिली पूर्ण चैतन्याच्या आणि साक्षीच्या साखरपुड्याला जाण्याची तयारी करत असते। इकडे सायली आणि अर्जुनसुद्धा तयार झालेले असतात आणि ते असं दाखवतात की आता चैतन्याने साक्षीच्या साखरपुड्यासाठी ते तयार आहे म्हणून। पण आता इकडे अर्जुन आणि सायली हे चैतन्याच्या साखरपुड्यासाठी तयार नसतात। खरं तर ते आता तिथे साक्षीच्या घरी तिथे साक्षीच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी तिथे जाणार असतात आणि आता ते साक्षीविरुद्ध पुरावे गोळा करून ते चैतन्याला दाखवायचे असते। त्यामुळे आता अर्जुन आणि सायली ते साखरपुड्यासाठी मुद्दाम असं दाखवतात की ते खरं तर या साखरपुड्यासाठी मान्य झालेले आहे म्हणून। आता इकडे सगळेजण तयार होऊन गेलेले असतात आणि साखरपुड्याची तयारी आता सुरू असते। तेव्हा आता चैतन्य आता सगळ्यांना पाहून खूपच खुश झालेला असतो आणि आता अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथेच आलेले असतात आणि आता चैतन्य आता सगळ्यांना पाहून त्याला खूपच आनंद होतो। आता इकडे अर्जुन आणि सायली आता चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्यामध्ये आलेले बघून आता चैतन्याला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो। इकडे चैतन्य आणि साक्षीची साखरपुड्याची तयारी सुरू असते तेव्हा आता सायली आता साक्षीच्या रूममध्ये जाते आणि ती तिथे साक्षीच्या विरोधात पुरावे शोधत असते। तेव्हा तिथे तिला पुरावेसुद्धा तिला तिथे मिळतात आणि कुणाल विरुद्धचे जे काही फोटो सोबतचे जे काही फोटो साक्षीसोबतचे होते ते सर्व काही साक्षीला तिथे मिळते आणि फोटोसुद्धा आणि ईमेलसुद्धा जे काही शेवटचा ईमेल कुणालने आणि साक्षीने एकमेकांना पाठवलेला असतो ते सुद्धा सायलीला आता तिथे मिळते। पूर्ण पुरावे मिळाल्याच्या नंतर आता सायली आणि अर्जुन ते पुरावे आपल्याजवळ ठेवून ते आता इकडे चैतन्य आता साक्षीला साखरपुड्यासाठी फोन लावत असतो। तेव्हा आता सायली आता चैतन्याला म्हणत असते, भाऊजी एकदा साक्षीला फोन लावण्याच्या पहिले आमच्याजवळ जे काही आहे ते तुम्ही बघून घ्या। तेव्हा आता चैतन्य आता नाही म्हणतो, पण तरीसुद्धा अर्जुन आता चैतन्याला म्हणते की एकदा साक्षीला फोन पहिले तू हे बघून तर घे की तुझ्या आमच्याजवळ काय आहे ते। तेव्हा चैतन्य म्हणतो, मी तुला कितीदा सांगितलेलं आहे की साक्षीविरुद्ध मला काही ऐकायचं नाही आहे। तेव्हा अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो की तुला जेव्हा हे सर्व काही माहिती पडेल तेव्हा तुझ्या पायाखालची जमीनच सरकून जाईल। तेव्हा आता चैतन्य खूप काही म्हटल्याच्या नंतर आता सायली आता चैतन्याला आता साक्षीविरुद्ध पुरावे दाखवते। तेव्हा आता हे बघितल्याच्या नंतर आता चैतन्याला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो की एवढं सर्व झालं आणि ते मला काही माहीतसुद्धा नाही झालं। तेव्हा आता इकडे आता साक्षीला जेव्हा माहिती होते की आता तिला सर्व काही आता तिच्या विरुद्ध पुरावे हे सायली आणि अर्जुनला मिळालेले आहे। तेव्हा आता इकडे आता साक्षी म्हणते की हे अर्जुन आणि सायली जिथे कुठे जाते आणि ते माझ्या विरुद्ध पुरावे शोधल्याशिवाय राहत नाही आणि त्यांना माझ्या विरुद्ध पुरावे हे मिळूनच जाते, असं ते का बरं करतात, असं साक्षी ही विचारच करीत असते। इकडे आता चैतन्य साक्षीला खूप काही म्हणते की तू एवढं सर्व माझ्यापासून लपवून ठेवलं आणि मला तू काही सांगितलेलं नाही। तेव्हा आता साक्षी आता खूपच मनामध्ये गिल्टी फील महसूस करते आणि तिला असं वाटते की हे सर्व काही चैतन्याला माहिती झालं आणि ते सर्व काही अर्जुन आणि सायलीमुळे सर्व काही मान्य झालेलं आहे। आता इकडे चैतन्याला खूपच पश्चाताप येत असतो कारण की त्याने अर्जुनला खूप काही म्हटलेलं असते। आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन मला माफ कर आणि मी तुला खूप काही बोललो, तू साक्षीविरुद्ध एवढे सर्व पुरावे गोळा करीत होता आणि मला तू तिच्यापासून वाचवत होता हे मला कसं काय नाही कळलं आणि मी तुला याबद्दल किती काही बोललो, असं सुद्धा आता म्हणून चैतन्य आता अर्जुनची हात जोडून माफी मागत असतो। ते आता अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की तुला माफी मागण्याची काहीही गरज नाही आहे आणि तू साक्षीच्या प्रेमामध्ये होता। आता जेव्हा हे सर्व काही माहिती झालेलं आहे तेव्हा आता तुला कळलेलं आहे की साक्षी कशी मुलगी आहे म्हणून। ते आता चैतन्य म्हणतो की हो मला सर्व काही माहिती झालेलं आहे। आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार, आता साक्षीविरुद्ध आता चैतन्याला पुरावे मिळालेले आहे आणि आता साक्षीविरुद्ध आता पुरावे मिळाल्याच्यानंतर आता चैतन्य आता साक्षीला आता व्याजासकट तो सर्व काही बदला कसा काही आता साक्षीकडून घेणार, आता चैतन्य हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे। तर बघत राहा, ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।